दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज 20 ऑक्टोबर आणि आज आहे नरक चतुर्दशी। या दिवशी अभ्यंग स्नान केल्यामुळे वर्षभरातील सर्व पापे धुतली जातात असं म्हटलं जातं। नरक चतुर्दशीला आपण छोटी दिवाळी असेही म्हणतो। या दिवशी पहाटे आपल्याला अभ्यंग स्नान करायचं, त्याच्यासाठी ऍक्च्युली मुहूर्त आहे, पण आपल्याला कधी पण उठा, म्हणजे 3:30 ला उठा, 4 ला उठा, कधी पण उठा, पण 6:25 अगोदर आपल्याला अभ्यंग स्नान करायचं आहे। आता हे अभ्यंग स्नान कसं करायचं हे सगळ्यांना माहितीच आहे। उटणं लावायचं, सुगंधी तेल लावायचं, अत्तर लावायचं, थोडं मालिश करायचं। आता पूर्वी ना खूप थंडी असायची, तर हे तेल वगैरे लावायला मस्त वाटायचं आंघोळ करायला। आता थंडीच नसते, पण तरी पण आपल्याला शास्त्रमार्गे थोडं का असेना उटणं लावून अभ्यंग स्नान करायचं आहे पहाटे। त्या दिवशी पहाटे बाहेर सगळीकडे दिवे लावायचे, पणत्या लावायचे, लाइटिंग करायची, रोषणाई करायची पहाटे। आणि पहाटे सुद्धा पणत्या बाहेर लावायचे, म्हणजे आपल्या लक्ष्मी माताचं आगमन होतं आपल्या घरामध्ये। आता या दिवशी आपण का करतो, हा नरक चतुर्थी का साजरी करतो? या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध केला होता आणि 16,000 महिलांना कैदेतून, म्हणजे त्या नरकासुराच्या कैदेतून मुक्त केले होते, अशी एक पौराणिक कथा आहे। आणि म्हणून कृष्ण भगवान जेव्हा घरी आले ना, तेव्हा सगळ्यांनी त्याला, म्हणजे ते असे दमलेले वगैरे थकलेले म्हणून त्यांना अभ्यंग स्नान घातलेलं, उटणं वगैरे लावून तेलाचे मालिश करून, म्हणून ती प्रथा पडली, अशी एक कथा आहे पौराणिक। आता या दिवशी संध्याकाळी आपल्याला किती दिवे लावायचे? 14 दिवे लावायचे। जसे धनत्रयोदशीला आपण 13 दिवे लावलेले ना, तसे नरक चतुर्दशीला आपल्याला 14 दिवे लावायचे। आपला एक दिवा परत एकदा नरक चतुर्थी दिवशी सुद्धा यमासाठी लावायचा आहे। यमदीपदान म्हणून संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला एक दिवा लावायचा आहे। अभ्यंग स्नान केलं, फटाके वाजवले, दिवे लावले, लाइटिंग केली, रोषणाई केली की आपल्याला मस्त दिवाळी साजरी केलेल्याचं समाधान मिळतं। आणि मग सोबत आहे मनसोक्त फराळ। सकाळी अभ्यंग स्नान करायचं आणि मस्तपैकी मनसोक्त फराळ खायचा। आता हे सगळं झालं ना, का करायचं अभ्यंग स्नान आपल्याला? तर अभ्यंग स्नान केल्यामुळे आपली नकारात्मक, म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी नकारात्मकता आहे, जी नकारात्मक ऊर्जा आहे, ती दूर होते। आणि असं म्हटलं जातं की ही आपण जेव्हा हे आदिवशी करतो ना, सकाळी उठून लवकर पहाटे अभ्यंग स्नान, म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर जेव्हा चंद्रोदय होतो ना, तेव्हा करायचं असतं आपल्याला, तर नरकातील यातना दूर होतात असं सगळ्यांचं म्हणजे म्हणणं असतं। पहिल्या लोकांचं असे म्हणायचे। पहाटे पणत्या लावल्यानंतर आपल्या लक्ष्मी मातेचे उपाय पण करायचे आहेत। काय? दिवसभरात कधी पण आपल्याला भगवान विष्णूंचं स्तोत्र म्हणायचं, शिवपूजन करायचं, याला सुद्धा तेवढंच महत्व आहे। लक्ष्मी नृसिंह स्तोत्र म्हणायचं आपल्याला, लक्ष्मी नृसिंह स्तोत्र, मारुती स्तोत्र म्हणायचं, ज्याच्यामुळे आपल्याला शत्रू पीडा दूर करायची आहे। आणि संध्याकाळी आपल्याला 14 दिवे नक्की लावायचे आहेत। या दिवशी सकाळी सूर्याला सुद्धा अर्घ्य द्यायचं आहे। ओम सूर्य देवताय नमः असं म्हणून सुद्धा आपण अर्घ्य देऊ शकतो, काही पण म्हणू शकतो। ओम सूर्याय नमः, ओम सूर्य देवताय नमः, ओम भास्कराय नमः, काहीही एक सूर्याचं नाव घ्या। काहीच नसले तर ओम सूर्याय नमः असं म्हणा आणि सूर्याला अर्घ्य द्या। आणि या दिवशी आपल्याला यमतर्पण सुद्धा करायचं आहे। तांब्याच्या कलशात पाणी घ्यायचं, त्याच्यात काळे तीळ घ्यायचे आणि दक्षिण दिशेला ते पाणी यमाला अर्पण करत मंत्र काय म्हणायचंय? ओम यमाय नमः, ओम धर्मराजाय नमः, ओम मृत्युवे नमः, ओम अंतकाय नमः, ओम वैवस्वताय नमः, ओम कालाय नमः, ओम सर्वभूताक्षयाय नमः, ओम औदुंबराय नमः, ओम दध्राय नमः, ओम नीलाय नमः, ओम परमेष्ठिने नमः, ओम रूपधराय नमः, ओम चित्राय नमः, ओम चित्रगुप्ताय नमः। आणि आपण जे अर्पण करतो ना पाणी, ते घरात न सांडू देता ते पिंपळाच्या झाडाला ओता किंवा अन्य कुठल्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता। अशा प्रकारे आपल्याला नरक चतुर्थी पहाटे उठून अभ्यंग स्नान करून, फटाके वाजवून, रोषणाई करून, पणत्या लावून आणि लक्ष्मी मातेची, विष्णू भगवानांची पूजा करून, श्रीकृष्णाची पूजा करून, आपलं मारुती स्तोत्र म्हणून शिव भगवानची पूजा करून आपल्याला साजरी करायची आहे। त्याचबरोबर संध्याकाळी यमराजाला एक यमदीपदान म्हणून एक दिवा लावायचा आहे। आणि बाकीचे 13 दिवे आपण आपल्या पाण्याजवळ, आपल्या किचनमध्ये, आपल्या देवघराजवळ, सगळ्या घरात आणि बाहेर सुद्धा, दरवाजामध्ये सुद्धा लावायचे आहेत। असे 13 दिवे आपल्याला
पूर्ण आपल्या घरात आणि सगळीकडे लावायचे आहेत आणि एक दिवा दक्षिणेकडे तोंड करून यमराजाला यमदेवतेला अर्पण करायचं आहे। अशा प्रकारे सकाळी आणि संध्याकाळी नरक चतुर्थीची पूजा करा, लक्ष्मी मातेचे उपाय करा, विष्णू भगवानचे उपाय करा आणि ही दिवाळीची छोटी दिवाळी साजरी करा। चला आपण लक्ष्मी पूजनचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत। चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि चॅनलचा हा व्हिडिओ नक्की शेअर करा। ज्यांना खरंच माहिती नाहीये त्यांना थोडी बहुत तरी माहिती मिळेल। आपण इथेच थांबतोय। सगळ्यांना दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन पुन्हा भेटू आपण लक्ष्मीपूजनचा व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत बाय बाय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय लक्ष्मी माता।